6 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा कुठून काढला आणि त्याचाच भुर्दंड मात्र या मोपाडा संघाला बसला आणि जवळजवळ निश्चितच 51 धावा या ठिकाणी धावफलकात जोडले गेल्यात आणि 52 धावांची गरज असेल. आता कुठेतरी या मोपाडा संघाला सलामीच्या जोडीला कुठेतरी फटकेबाजी करायला लागेल. P1चा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. जितेंद्र विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट या ठिकाणी गमावली होती, परंतु गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल. पुलटा चेंडू चांगला समाचार घेतला. एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच असेल. योगेश होता त्या ठिकाणी, निश्चितच एकच धाव असेल. श्री गणेशा मात्र केलाय सिंगल या धावेने. चांगलाच मी म्हणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय धारोलच्या टीमकडून. त्या प्रकारे गोलंदाजी होते. आता मात्र भन्नाट वेग होता, चेंडूला मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. मोपाडा संघाला सुद्धा माहिती आहे धावसंख्या खूप मोठे, काहीतरी फटकेबाजी करावी लागेल. 52 धावांचं आव्हान आहे. आखू टप्प्याचा चेंडू परत एकदा या ठिकाणी घडतंय काय? अतिरिक्त उसळी मिळाली गेली. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चांगला चेंडू आहे, सटीक चेंडू आहे. भेदक मारा, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे त्यालाच पाहतोय आपण जितेंद्रला. फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक धावते चेंडू खाली आणि या ठिकाणी घडतंय काय? स्वतः कर्णधार होता अजय शेंडे, त्याच्याकडून चुका आणि चुका पाहतोय आपण. सोपा लॉलीपॉप जेल या ठिकाणी सोडला गेला आणि ठिकाणी निश्चित असं विकी भाऊ सारख्या फलंदाजाला ठिकाणी जीवनदान केलं गेलं. अजय शेंडेकडून अशा मात्र अपेक्षा नसतील. या दारोळच्या खेळाडूंना मात्र त्या अपेक्षेचा भंग केला. या ठिकाणी निश्चितच कुठेतरी या ठिकाणी भुर्दंडाव सोसा लागेल. नो चेंडू +4 अशा प्रकारे या ठिकाणी निश्चितच 5 धाव या ठिकाणी ऍड केल्या जातील. हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने निश्चितच या ठिकाणी मी म्हणेन 5 धाव या ठिकाणी निश्चितच जोडल्या जातील. खूप सारा हाईट फॅक्टर होता, निश्चितच या ठिकाणी आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. पंचाने मात्र दंडित केलं गेलंय. राहुलला मात्र आता संधी चालून आलाय. उघडा डोळे, पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. बघता बघता धाबा विचार केला 7 धावा या ठिकाणी लावल्या गेल्या. मी म्हणेन या ठिकाणी फायदा उचलावा लागेल. आता मात्र फटका चांगला आहे, पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू होईल सीमा पार. राहुलच्या बॅट मधला दुसरा वार, दुसरा चौकार. निश्चित दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पाहतोय 11 धावा. आकुटार पॅच चेंडू फटका चांगला आहे. जेलची संधी असेल का? नसेल. आता मात्र एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्यात आउटफुट पास आहे. या ठिकाणी मात्र घडतंय काय? मी म्हणेन या ठिकाणी सुशील कडून मात्र प्रयत्न केले गेले, मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी प्रयत्न कमी पडला. प्रयत्नामध्ये राहुलच्या बॅट मधून येणारा या ओव्हर्स मधला तिसरा चौकार. तर निश्चितच या ठिकाणी चौकार हॅट्रिक नोंदवले गेले. तर या स्पर्धेचे पहिले चौकार हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू ठरलाय राहुल हिरवे. जर विचार केला तर पहिल्या दिवशी विकेट हॅट्रिक झाली होती, त्यानंतर षटकार हॅट्रिक नंदराज आंबे